स्वामी समर्थ. बाळा, जसं 10ची नोट किंवा 100ची नोट कितीही फाटली चुरगाळली तरी देखील तिचं मूल्य तेवढंच राहतं, त्याचं मूल्य कमी होणार नाही आहे. तसंही तुझं आयुष्य आहे बाळा, ते देखील अधिक मूल्यवान आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप मोठा धडा घेतला आहेस, खूप मोठे अनुभव घेतले आहेस, खूप मोठं दुःख पचवलं आहेस, खूप काही अनुभव घेऊन तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस बाळा. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची स्वामींना कल्पना आहे आणि तुझ्या देखील मनाला माहिती आहे की तू आजपर्यंत किती गोष्टींना तोंड देऊन, किती गोष्टी सहन करून तू इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि तुझ्या जीवनाचा प्रवास चालू आहे. आयुष्यामध्ये खूप वेळा तू पडला आहेस, हारला आहेस, खूप वेळा तुझे घेतलेले निर्णय तुलाच मातीत घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं तुझं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं त्यावेळी तुला असं वाटायला लागतं की आपली काहीही किंमत नाही आहे. पण आयुष्यात बाळा, तुझ्यासोबत कितीही वाईट घडू दे, भविष्यात कधी घडेल. त्यामुळं तुम्ही कधीही, तुमची किंमत कमी होत नाही. त्यामुळं आपण खूप मौल्यवान आहात, ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, जे काही भूतकाळामध्ये घडले त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला कधीच वाईट करून घेऊ नकोस. कारण तुमच्याकडे खूप मौल्यवान गोष्ट आहे बाळा, आणि ते म्हणजे तुझं मौल्यवान आयुष्य. हे आयुष्य खूप भरपूर आनंदात राहा आणि सुखासमाधानानं जग. मला एक गोष्ट नेहमी लक्षात घे, जो अहंकारी स्वभावाचे माणसे असतात त्यांचं फक्त भांडणासाठी भांडण, टीकेसाठी टीकाच ते करीत असतात. त्यामुळे त्या लोकांकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. कारण त्या भांडणामागे कोणताही उद्देश नसतो, कोणताही हेतू नसतो, कोणतंही कारण नसतं. आणि नेमकं कशासाठी भांडण सुरू आहे किंवा कशासाठी ते टीका करत आहेत त्याची कल्पनाही त्यांना नसते. त्यामुळे अशा व्यक्ती फक्त तिथंपर्यंतच विचार करू शकतात. त्यामुळं फक्त वायफळ निरर्थक बडबड केली की सगळं झालं असं ह्या लोकांना वाटत असतं. त्यामुळं जे बुद्धीनं, कृतीनं कार्य करण्यावर भर देतात त्यांच्यासोबत तू नेहमी राहा, तसा विचार कर. पण जे फक्त वायफळ बडबड करतात पण कृतीतून त्यांच्या काही घडत नाही किंवा त्यांची काही करण्याची तयारी नसते, फक्त मोठ्या मोठ्या बाता आणाभाका घेणारे लोक काहीच करू शकत नाहीत. त्यामुळं त्या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं. बाळा, नेहमी लक्षात घे, आयुष्यामध्ये जर तुला काही करायचं असेल, जर तुला काही घडवायचं असेल तर तुझ्याकडे हजरजबाबीपणा खूप महत्त्वाचा आहे बाळा. तू कितीही आयुष्यामध्ये प्रयत्न करत असशील, कितीही काम करत असशील आणि तरी देखील तुझ्याकडे हजरजबाबीपणा नसेल तर काही अर्थ नाही आहे. हजरजबाबीपणा म्हणजे काय तर प्रत्येक वेळी तुझ्याकडे कुठल्याही कामासाठी आळस नसावा. कोणतीही गोष्ट शिकण्याची, करण्याची तुझ्याकडे वृत्ती असावी, जे तू तुझ्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये पाहिले नसेल. कारण तसा हजरजबाबीपणा प्रत्येकाकडे असेलच असं नाही आहे. ज्याच्याकडे आळस भरलेला असतो त्याच्याकडे हजरजबाबीपणा नसणारच आहे. त्यामुळं बाळा, त्याला कितीही गोष्टी समजावून सांगितल्या, कुठल्याही गोष्टीचं करण्यासाठी प्रेरणा दिली, प्रवृत्त केलं तरी देखील त्याच्यामध्ये फरक पडणार नाही आणि तो त्या गोष्टी करण्यासाठी तयार होणार नाही. कारण त्याला ती करायचीच नसते. त्यामुळं तू नेहमी लक्षात घे, अशा लोकांमागे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळे तू तुझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुझं कार्य करत राहा. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात घे, जर तुझं नशीब तुला जर काही चांगलं देणार असेल तर त्या गोष्टीची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनेच होत असते बाळा. आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होत असते, जे तुझ्या आयुष्यात झालेलं आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, आयुष्यातलं तुझा सगळ्यात मोठा अनुभव, तुझं सगळ्यात मोठं कष्ट म्हणजे हे एक महासागर आहे. ह्या महासागरातलं तुझा अनुभव हा खूप मोठा तुझ्या आयुष्याचा पाया आहे बाळा, जे आजपर्यंत तू घेतला आहेस. ज्या अनेक प्रकारच्या व्यक्ती तू बघितल्या आहेस, अनेक प्रकारच्या लोकांचे विचार तू बघितले आहेस, त्यामुळे तुला जगण्याचा दृष्टिकोन माहिती आहे. लोक कसा विचार करतात किंवा जीवनाकडे कसं बघतात. त्यामुळं ते अनुभव, प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे आयुष्य जगताना तुला प्रत्येक मार्गावरती, प्रत्येक टप्प्यावरती त्याचा तुला फायदाच होणार आहे. जे अनुभव तू घेतला आहेस त्यामुळे तुला तू ओळखू शकणार आहेस. जीवन जगताना महत्त्वाचं काय आहे किंवा चुकीचं काय आहे, बरोबर काय आहे, या गोष्टी तुला समजायला मदत होणार आहे.
त्यामुळं अनुभव हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे, जे तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे. बाळा, पुस्तकी ज्ञान हे माणसाला आयुष्यात खूप गरजेचं असतंच. पुस्तकी ज्ञानानं माणूस हा समृद्ध होत असतो, पण त्याच्याकडे व्यवहार ज्ञान येतं ते त्याच्या अनुभवानं, त्याच्या कर्मानं. त्याचा आयुष्यातला व्यवहार कसा आहे यावरून तो माणूस कसा आहे हे कळत असतं बाळा. त्यामुळं लोकांना ओळखण्यामध्ये तू चूक करू शकत नाहीस, कारण तुझ्याकडे ती ओळखण्याची दृष्टी आहे आणि तसा तुझा दृष्टिकोन आहे आणि तसा तुझ्याकडे अनुभव आहे. त्यामुळे तू कुठल्याही वेळी चुकू शकणार नाहीस आणि तुझे कुठलेही घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. त्यामुळं याची तुझ्याकडे खात्री असेल की मी जे काही करतोय ते अचूक आहे, बरोबर आहे, यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही, झालं तर चांगलं होईल, असा तुझ्याकडे आत्मविश्वास येईल आणि तुला प्रत्येक गोष्ट निर्णय घेण्यामध्ये तू सक्षम असशील. हा सगळा अनुभवाचा खेळ आहे बाळा. अनुभवाने जसं सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो तसं आपण समृद्ध होत जातो. सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. माणसाचा जन्म झाला की त्याला फक्त काही माहिती नसतं. त्याच्याकडे ना कोणता अनुभव असतो, ना कुठल्या गोष्टीची त्याला कल्पना असते. जग कसं असतं हेही त्याला माहिती नसतं. पण जसजसं तो यामध्ये पाऊल टाकतो आणि जसजसा वाढत जातो तसतसं त्याला अनुभव यायला लागतात आणि सगळ्या गोष्टी कळत जायला लागतात. आयुष्यामधला सगळ्यात मोठा पाया आपला हा शिक्षण असतो. तिथून सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार असतात, जे वेळीच तुझ्यावर झालेले असतात. पण त्यासोबतच फक्त संस्कार असून कामाचं नाही, कारण तुझ्याकडे अनुभव, कष्ट आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव असायला हवी. त्यामुळं जसजसे तुझ्याकडे जाणीव असेल तसतसे तुझ्यामध्ये सुधारणा होणार आहे आणि तुझं व्यवहारही नेहमी चांगलं राहणार आहे. असं नाही आहे की इतर लोक काय करतात ते बघून तुझ्या मनामध्ये देखील चुकीच्या मार्गावर जाण्याचे विचार आलेले आहेत. त्यामुळं संगत नेहमी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची ठरते बाळा. आपण कोणासोबत आहोत, आपल्याला लोक कशी आहेत, आपले मित्रपरिवार आपल्यासोबत कसा आहे, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात की वाईट मार्गाला जाण्याचा सल्ला देतात, हे नेहमीच गरजेचं आहे. तू कोणत्याही व्यक्तीकडून सल्ला घेत असशील तर नीट पारखून घे. जर त्यातून तुझं हित होणार असेल, तुला त्यातून तुझं चांगलं होणार असेल तर तू तो सल्ला मान्य कर, ऐक. नाहीतर ऐकून तिथल्या तिथे सोडून दे. यावरून तुझी संगत कशी आहे किंवा तुला सल्ला देणारी व्यक्ती कशी आहे ते तुला कळेल. त्याचे विचार तुला कळतील की त्याला तुझं चांगलं बघवणार नाही आहे, त्यामुळं तुझं नुकसान होईल असा काहीतरी तो तुला सल्ला देऊ शकतो. त्यामुळे तिकडे तू दुर्लक्ष कर. या सगळ्या गोष्टी तुला तेव्हाच समजतील ज्यावेळी तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीची जाणीव असेल, अनुभव असेल आणि तुझ्या मनाची तयारी असेल की तू कुणाच्याही सांगण्यावरून कुठल्याही परिस्थितीत तू तुझा मार्ग बदलणार नाहीस किंवा चुकीच्या मार्गाला अजिबात जाणार नाहीस. त्यामुळं नेहमी तुझं कसं कल्याण होईल, तू इतरांचं कसं कल्याण करशील याकडे तुझा कल असेल आणि तसा तू विचार करत असशील तरच तुझं आयुष्य समृद्ध होणार आहे आणि स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी तर आहेतच. त्यामुळं बाळा, आयुष्य जगत असताना कुठल्याही गोष्टीचं जास्त ताण मनावर घेऊ नको आणि नेहमीच सकारात्मक राहा. त्यामुळं तुझीच प्रगती होत राहणार आहे आणि ज्या लोकांनी तुला झिडकारलं, ज्या लोकांनी तुझं नुकसान केलं, त्यांचा एक दिवस नक्कीच येणार आहे. त्यांना त्यांच्या वाईटाची शिक्षा मिळतच राहणार आहे. त्यामुळं कुणीही जास्त विचार न करता आपलं कर्म करत राहायचं, कारण तू एक माणूस आहेस. त्यामुळं कुणाला शिक्षा करायची किंवा कुणाला नाही हे तुझ्या हातात नाही आहे. त्यामुळं वेळ आली की प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळतच असते. ब्रह्मांडांचा नायक स्वामी माऊली तुझ्या पाठीशी असताना तू फार विचार करू नकोस. त्यामुळं नेहमीच सकारात्मक राहा. बाळा, कसं आहे, आजच्या कलियुगात प्रत्येकजण स्वावलंबी आहे, प्रत्येकजण स्वतःच्या पायावर कर्तृत्ववान आहे असं नाही आहे. जे शून्यातून वर आलेले असतात, जे प्रामाणिक कष्ट करून वर आलेले असतात, त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव असते. त्यांना त्या गोष्टीचा अहंकार अजिबात नसतो. जे कष्टातून वर आलेले असतात, स्वतः प्रयत्न करून, जीव तोडून, मेहनत करून जे प्रगती केलेले असतात, ज्यांनी काही मिळवलेलं असतं, त्यांना नेहमी त्या गोष्टीची जाणीव असते आणि त्यांना त्या गोष्टीचा गर्व किंवा अहंकार अजिबात येत नाही. त्यांचे पाय जमिनीवर नेहमी असतात आणि त्या व्यक्तींना ज्यांना सगळं आयतं मिळालेलं असतं
त्यामुळं कोणीतरी करतं आणि कुणाचं तरी भलं होतं असं गोष्ट ज्यांच्या आयुष्यात झालेली असते ती लोकं नेहमी गर्वाने भरलेले असतात. त्यांचे पाय जमिनीवर नसतात, कारण मेहनत घेणारे एक असतात आणि फायदा घेणारे दुसरे असतात. त्यामुळं बाळा, त्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नसते आणि ते इतरांना कमी लेखतात. त्यामुळं अशा लोकांचं लक्ष देणं, दुर्लक्ष करणं हेच महत्त्वाचं ठरेल. त्या लोकांकडं तू दुर्लक्ष करायला हवं, लक्ष अजिबात देऊ नये. त्यामुळं अशा माणसांसोबत ते जसे असतील तसंच राहायचं. त्यांच्यासमोर जास्त स्पष्टीकरण करायला जायचं नाही आणि स्वतःचं काम करत राहायचं. बाळा, ज्यांना कुठल्याही गोष्टीची जाणीव नसेल आणि सगळ्या गोष्टी त्यांना पदरात आपोआप मिळालेल्या असतील तर त्या लोकांचे विचारसरणी वेगळे असतील. त्यामुळं ज्यांनी आयुष्यामध्ये कष्ट केलेले आहेत, ज्यांच्याकडे प्रामाणिकपणा आहे, त्या लोकांना जास्त समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. समाजातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींना ते समजून घेतात, प्राण्यांवर दयामाया दाखवतात. लोकांचे विचार त्यांना चांगले समजून घ्यायची क्षमता त्याच लोकांकडे असते. त्यामुळं बाळा, आयुष्य जगत असताना तू तुझा मार्ग अजिबात बदलू नकोस. स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, ही गोष्ट लक्षात ठेव. काही लोक तू बदललास म्हणून तुला नावं ठेवतील आणि काही लोक तू प्रगती केलास म्हणून आनंदीही होतील. आणि त्याही पलीकडं तुझी प्रगती बघून जळणारेही बरेच आहेत, हे विसरू नकोस. तुझं प्रॉब्लेम, तुझ्या अडचणी कोणाला सांगत आहेस याची काळजी घे, कारण तुझ्यासमोर प्रत्येकजण हसून खेळून राहणारा हा तुझा जवळचा मित्र किंवा तुझा जवळचा नातेवाईक असेलच असं नाही आहे. जर तुला वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही कधी काही शिकू शकत नाही. गुण, अवगुण आणि तुझ्यामध्ये असणाऱ्या चुका याची तुला जाणीव झाल्यानंतर तुला आयुष्याचा मार्ग कळेल. तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, नाहीतर तुम्ही ते देखील गमवाल, ज्यानंतर तुम्हाला त्रास देईल. जगावर राज्य करण्यापेक्षा स्वतःच्याच मनावर राज्य करणं कधीही कठीण आहे. त्यामुळं या मार्गावरती तुला जाण्यासाठी स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, मूर्ख माणसाला कधीही त्याची चूक सांगूच नकोस, कारण तो नेहमी तुझा द्वेषच करेल. शहाण्या माणसाला त्याची चूक सांगितली तर तो तुझं कौतुक करेल. समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नकोस. जो जसा आहे त्याला तसाच राहू दे, कारण तू स्वतःमध्ये बदल केला आहेस ते तुझ्या हिताचं आहे. तुम्ही किती बरोबर आहात हे त्यांना कळून चुकायला हवं.